मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे। सरकारकडून जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य झाल्यात। मागण्यांबाबत जरांगे पाटलांनी सरकारला 3 दिवसांचा वेळ दिलेला आहे। विखे पाटील आणि प्रसाद लाड यांची शिष्टाई यशस्वी ठरली आहे। मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा उपोषण करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटलांनी यावेळीच दिलाय। तर मंत्री विखे पाटील यांच्या हातून पाणी पिऊन उपोषण मागे घेण्यात आलंय। सातारा गॅझेटसाठी 1 महिन्याचा वेळ असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। 58 कुणबी नोंदी सापडल्या होत्या आपल्या असं म्हणणे। या कुणबी नोंदी त्याचा दस्तावेज आम्हाला द्या, म्हणजे आम्ही मराठा समाजाला फोन करून सांगू की तुमची नोंदणी झाली। त्यांनी ते देण्याचं मान्य केलंय का? हो म्हणजे जे 58 लाख नोंदी सापडल्या त्यांचे कुणबी प्रमाणपत्र द्या। 39 लाख जवळपास दिले, जे राहिले ते द्या, तर त्याच्यावर कारवाई करतो म्हणून त्यांनी सांगितलंय। ते पण देतो। 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्यायचे आणि दिलेल्या प्रमाणपत्राचे व्हॅलिडिटी पण द्यायच्या। त्याच्यावर 15 दिवसाला ते एक कमिटी करून लक्ष ठेवणार आहे, तर अहवाल आयुक्ताकडून घेत राहणार आहे। विभागीय आयुक्ताला महाराष्ट्रभरातल्या विभागीय आयुक्ताला सगळे आयुक्त जे असतील त्यांचे 5-6 त्यांच्यावरती ती जबाबदारी। एक विषय क्लिअर झाला। 58 लाख नोंदीचा त्याचे प्रमाणपत्र देण्यावर निलंबनाची कडक कारवाई करण्यात येणार। तर उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। प्रकृती खालावल्यानं मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयात दाखल केलंय। उपोषणादरम्यान जरांगेंना उलट्यांचाही त्रास झालेला होता।